हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली। आज आपण बनवणार आहोत नथ वर्क। त्यासाठी मी इथं मोबाईलमध्ये फोटो घेतलेला आहे नथीचा आणि आपल्याला काय मटेरियल लागणार आहे हे एक गोल्डन मोती घेतलेले आहे 2 mm चे, शुगर बीट्स घेतलेले आहेत आणि इथं मी चेन घेतलेले आहे स्टोन चेन आणि हँगिंग साठी जे लागतात ते मोती आणि कुंदन आणि इथं स्टोन घेतलेले आहेत काही मी। तर आपल्याला 3 स्टोन आणि 2 कुंदन लागणार आहेत आणि व्हाईट पर्ल जे व्हाईट मोती असतात ते। इथं मी गोल्डन थ्रेड घेतलेला आहे जो पॉलिस्टर थ्रेड असतो तो आणि इथं घेतलेले आहे मी ग्लास पेन्सिल व्हाईट वाली आणि B7000 ग्लो घेतलेला आहे। तर कटर घेतलेला आहे धागा कटिंग करण्यासाठी। आता इथं जे फोटो आहे मोबाईल मध्ये तो कमी जास्त तुम्ही तुमच्या आयडियाने तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही बनवू शकता नथ। इथं मी या साइज मध्ये मी ड्रॉ करून घेत आहे, पण मी थोडीशी नथ मोठी बनवणार आहे कारण मोठी बनवल्याने छान दिसते। पण या आयडियासाठी मी एक ड्रॉ करून घेत आहे। तुम्ही बी जेव्हा नथ बनवताल तेव्हा तुम्हाला आयडिया येईल की नथ मध्ये किती मोठी साइज बनवायची या छोटी साइज बनवायची। तर बघू शकता इथं व्हाईट ग्लास पेन्सिलने करते मी ड्रॉ। तर हो म्हणजे दिसत नाहीये कारण आपला व्हाईटच अस्तर आहे, जो कपडा आहे तो व्हाईट असल्यामुळे त्याच्यावर जास्त डार्क दिसत नाहीये। तर मी पहिले इथं ड्रॉ करून घेते डार्क, पण तो दिसत नसल्यामुळे आपण पेनने पण करणार आहोत ड्रॉ, ज्या करून आपल्याला डार्क दिसेल हे ड्रॉ, ज्या करून वर्क करताना प्रॉब्लेम नाही होणार। तर इथं मी आता बघू शकता तुम्ही पेनने पण करत आहे डार्क, थोडी लाईन देत आहे डार्क मध्ये। तर इथं पूर्ण ड्रॉ केल्याच्या नंतर तर आपला या साइज मध्येच नथ नाही येणार आहे, थोडी मी मोठी बनवणार आहे थोडी साइज याच्यामध्ये कारण ते खूप सुंदर दिसते। तुम्ही जेवढा आता ड्रॉ केलेला एवढे साइज मध्ये ही बनवू शकता, पण ते खूप ब्लाउज वर खूप छोटी दिसते ती, त्याच्यामुळे थोडीशी जे आपल्याला साइज लागते ब्लाउजच्या बाजूवरती या बॅक साइडला ते मी तेवढी साइज मध्ये आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला। तर इथं मी कुंदन चिपकून घेत आहे ग्लो लावून, बघू शकता तुम्ही इथं मी कुंदन घेतलेला आहे चिपकून आणि सुईमध्ये जे निडल आहे आपली आरी वर्कची त्याच्यामध्ये शुगर बीट्स मी लोड केलेला आहेत आणि इथं धागा वरती घेऊन आपण धाग्याला एक टिच जागेवर देणार आहे ज्या करून धागा लॉक होईल। तर इथं मी 2 शुगर बीट्स टाकून याचं व्यवस्थित वर्क करून घेणार आहोत आपण, बघू शकता तुम्ही। पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, लाईक शेअर सबस्क्राइब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्या करून तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझ्या व्हिडिओचे आणि तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला भेटतील आणि शिकायलाही भेटेल। ज्यांना कुणाला बेसिक शिकायचं असेल त्यांनी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ, तुम्ही जाऊन बघू शकता। आपलं ही बेसिक झाल्याच्या नंतर ॲडव्हान्स चालू आहे। इथं मी बघू शकता तुम्ही 2 mm चे मोती ही ॲड केलेले आहेत आणि जे आपली स्टोन चेन होती ते पण ॲड केलेले आहे, याच्यामध्ये गमने चिपकून घेतलेले आहे आणि आता वापस मी एक लाईन 2 mm गोल्डन मोतीची देत आहे, बघू शकता। तर असाच खूप छान अशी नथ दिसते ही, तुम्ही पण ट्राय नक्की करा। आणि इथं मी आता बघू शकता तुम्ही एक शुगर बीट्स आणि एक व्हाईट मोती घेतलेला आहे। धागा मी जागेवरनं घेऊन पुढच्या साईडला टाकत आहे धागा आणि पुढच्या साईडला टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मोती ॲड करून मी जिथं आपल्या वर्क केलेला आहे तिथं घेऊन येत आहे, बघू शकता। त्याच्यामध्ये ॲड केल्याच्या नंतर खूप सुंदर दिसते, बघू शकता तुम्ही। जशी जशी नथ बनेल तसं तसं खूप सुंदर दिसतो हा वर्क। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा।
तर आता आपण इथं जे आपण घेतले होते हँगिंग मोती त्यासाठी घेतलेले आहे मी इथं सुई, हँगिंग मोती घेतलेले आहेत आणि शुगर बीट्स घेतलेले आहेत। बघू शकता इथं सुई वरती काढलेली आहे आपण आणि धागा पकडून सुई त्याच्यामधनं घेणार आहोत, ज्याकरून आपला धागा लॉक होईल। इथं मी 3 शुगर बीट्स ॲड केलेले आहेत धाग्यात आणि नंतर जो हँगिंग मोती आणि 1 मोती टाकून त्या 3 मोत्यातनं आपण सुई खालच्या साईडला टाकणार आहोत। बघू शकता खूप छान असं लटकन बनतं याचं नथीला आणि खूप सुंदरही दिसतं, बघू शकता तुम्ही। आता इथं मी 5 शुगर बीट्स ॲड करून एक रेडवाला मोती मी त्याच्यात ॲड केलेला आहे आणि त्याच्या साईडला 1 मोती टाकलेला आहे शुगर बीट्स आणि या 5 मोत्यामधनं आपण सुई खालती टाकणार आहोत, ज्याकरून धागा लॉक करणार आहोत आपण। तर इथं किती सुंदर अशी आपली नथ झालेली आहे, बघू शकता तुम्ही। तुम्हीही अशी छोटी मोठी नथ बनवू शकता। तुम्ही पण असा नथ वर्क बनवा आणि कसा वाटला ते मला नक्की सांगा आजचा वर्क आपला।